नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही प्रिपोजिशन्स विषयी माहिती पाहणार आहोत. इथं ऑफ असं दिलं आहे. ऑफ म्हणजे चा, ची आणि चे. आता पहा, या ठिकाणी एक वाक्य दिले तुम्हाला. त्याला गिधाडांची भीती वाटते. ही गेट्स स्केअर्ड ऑफ व्हल्चर्स. या ठिकाणी ऑफ हा शब्द गिधाडांची यासाठी आलेला आहे, म्हणून इथं आपण ऑफ व्हल्चर्स असं लिहिलेलं आहे. दुसरं सेंटेन्स पहा. तिला वाघाची भीती वाटते. शी गेट्स स्केअर्ड ऑफ टायगर. या ठिकाणी वाघाची ची साठी ऑफचा वापर या ठिकाणी केलेला आहे. पुढे अजून एक सेंटेन्स आहे, ते पाहूया. चहाचा एक कप बनव किंवा एक कप चहा बनव. मेक अ कप ऑफ टी. मेक अ कप ऑफ टी. ऑफ टी चहाचा. अजून एक सेंटेन्स पहा. दुधाचा एक कप बनव. मेक अ ग्लास ऑफ मिल्क. मेक अ ग्लास ऑफ मिल्क. फिफ्थ सेंटेन्स. एक हिरव्या रंगाचे पान विकत घे. बाय अ पेज ऑफ ग्रीन कलर. इथं ऑफ ग्रीन कलर असं आलेलं आहे. आता रंगाचे, कोणत्या रंगाचे? हिरव्या रंगाचे. ऑफ ग्रीन कलर. म्हणून या ठिकाणी आपण ऑफ पाहिलं आणि ग्रीन कलर हे आलेलं आहे. बाय अ पेज ऑफ ग्रीन कलर. एक हिरव्या रंगाचे पान विकत घे. आता हे जे पान आहे ते पेज या अर्थानं आले आहे. लिप म्हणजे पान इथं नाही आलेलं, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑफ हे शिकता येईल. ऑफ नंतर दुसरं प्रिपोजिशन आपण पाहणार आहोत, ते म्हणजे टू. टू म्हणजे च्याकडे किंवा ला. काही सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहेत. हे भांडे तुझ्या काकीला दे. गिव्ह धिस पॉट टू युअर आंट. आता लासाठी टूचा वापर. गिव्ह धिस पॉट टू युअर आंट. बघा, दे म्हणजे गिव्ह. हे भांडे, धिस पॉट कुणाला द्यायचे? तुझ्या आंटीला किंवा तुझ्या काकीला. तुझ्या काकीला युअर आंट आणि ला म्हणजे टू. टू युअर आंट. तर ही एवढी फ्रेज असते, टू युअर आंट. इथं टूचा वापर पहा. तो आज त्याच्या शेतावर जाईल. ही विल गो टू हिज फार्म टुडे. टू शेतावर, वरसाठी इथं टूचा वापर झालेला आहे. ऑन म्हणजे वर इथं नाही बरं का. इथं ला या अर्थ, शेताला जाईल या अर्थाने आहे, म्हणून ही विल गो टू हिज फार्म टुडे. आता पुढेचा अजून एक सेंटेन्स पाहूया. तिने काही खेळणी गरीब मुलांना दिली. शी गेव सम टॉयज. कुणाला दिली? काही गरीब मुलांना. टू पुअर किड्स. टू पुअर किड्स इथं टू आलेला आहे. टू कुणासाठी आले? तर इथं मुलांना, ना गरीब मुलांना म्हणजे त्यांना किंवा त्यांना, गरीब मुलांना. टू पुअर किड्स अशी फ्रेज या ठिकाणी झालेली आहे. अजून एक सेंटेन्स पहा. तो दररोज शाळेला जातो. ही गोज टू स्कूल एव्हरी डे. एव्हरी डे तर शाळेला, टू स्कूल आणि दररोजसाठी एव्हरी डे हा शब्द आपण वापरलेला आहे. पुढे अजून जाऊयात. फिफ्थ सेंटेन्स पहा. चैतन्याने धनराजकडे चेंडू फेकला. चैतन्याने चेंडू फेकला. चैतन्य थ्री अ बॉल. कोणाकडे? टू धनराज. याच्याकडे, टू धनराज. म्हणून इथं टू धनराजचा वापर आलेला आहे. टू म्हणजे कडे, टू म्हणजे च्या दिशेने आणि टू म्हणजे ला, असं आपल्याला हे प्रिपोजिशन टू पाहता येतं. याला जॉईनिंग वर्ड्स असं देखील म्हणतात. आपण तिसरं प्रिपोजिशन्स पाहूया किंवा याला जॉईनिंग वर्ड्स असं म्हणूयात, तो म्हणजे लाईक. लाईक म्हणजे सारखा किंवा सारखे. ती माझ्या आईसारखे जेवण बनवते. शी मेक्स फूड. कुणासारखं? लाईक माय मॉम. सी मेक्स फूड लाईक माय मॉम. लाईक म्हणजे
सारखे, तिच्यासारखे, आईसारखे, बाबासारखे, कुणासारखे, ज्याच्यासारखे बनवते त्याच्यासारखे. ते गुलाबासारखा सुगंध देते. ते इथं थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून आलेलं आहे, म्हणून इथं इटचा वापर केलेला आहे. इट स्मेल्स कशासारखं? लाईक अ रोज, गुलाबासारखा. बघा अजून एक सेंटेन्स पाहूया. गेल्या वर्षी सारखाच पाऊस पडेल. इट विल रेन कशासारखा? लाईक लास्ट इयर, गेल्या वर्षी सारखाच पाऊस पडेल. अशा प्रकारे आपण हे लाईक या ठिकाणी वर्ब म्हणून नाही तर जॉईनिंग वर्ड म्हणून वापरलेला आहे. त्याच्यासारखा तुलना करण्यासाठी देखील इथं लाईक आपण वापरलेला आहे. अजून एक पुढचं तुम्हाला जॉईनिंग वर्ड प्रिपोजिशन्स आपल्याला इथं पाहता येईल. टिल. टिल म्हणजे पर्यंत. आम्ही हे दुकान रात्री 10 पर्यंत उघडे ठेवतो. वी कीप धिस शॉप ओपन टिल 10 PM. मग इथं टिल 11 PM, टिल 9 PM, टिल 12 PM किंवा जितक्या वाजेपर्यंत तुम्ही दुकान उघडं ठेवत असाल तितक्या वाजेपर्यंत घेऊ शकता. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. तू आराम करेपर्यंत मी तिथे बसेन. आय विल सीट टिल यू रेस्ट. आता इथला तिथे शब्द राहिला आहे. आय विल सीट कुठे? दियर, तेथे. कधीपर्यंत? टिल यू रेस्ट, तू जोपर्यंत विश्रांती करत असशील किंवा आराम करत असेपर्यंत मी तेथे बसेन. तेथे दियर आणि टिल म्हणजे पर्यंत. अजून सेंटेन्स नेक्स्ट पाहूया. ते दुपारच्या 1 वाजेपर्यंत शिकवतील. दे विल टीच टिल 1 PM. टिल 1 PM. टिलचा वापर पर्यंतसाठी आलेला आहे. अजून काही सेंटेन्सेस या ठिकाणी तुम्हाला सर्वांसाठी दिली आहेत. वी कीप धिस हाऊस ओपन टिल 11 PM. आम्ही हे घर रात्री 11 वाजेपर्यंत काय करतो? उघडे ठेवतो. दे कीप धिस हॉस्पिटल ओपन टिल 11 PM. ते 11 वाजेपर्यंत हे हॉस्पिटल उघडे ठेवतात. ही विल रीच टिल 8 PM. तो 8 वाजेपर्यंत तेथे पोहोचेल. तेथे नाही, नुसतं पोहोचेल. अजून एक सेंटेन्स पहा. ही विल रन टिल द स्कूल. ही विल रन टिल द स्कूल. तो शाळेपर्यंत धावेन. भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स. आता अजून एक प्रिपोजिशन पाहूया. ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं आणि सोपं असलेलं इन. इन म्हणजे आज. सर्वांना माहिती, त्याचा वापर कसा करता येईल ते आपण सेंटेन्समध्ये पाहणार आहोतच. तर पहा. त्याला त्याच्या घरट्यात अंडी सापडली. त्याला त्यांच्या घरट्यात, त्याच्या नाही सॉरी, त्यांच्या घरट्यात अंडी सापडली. ही फाउंड एग्ज इन दिअर नेस्ट. इन दिअर नेस्ट, त्यांच्या घरट्यामध्ये ती सापडली. पुढे बघा. सगळ्यांनी एका रांगेत उभा राहणे आवश्यक आहे. एव्हरीवन मस्ट स्टँड इन अ लाईन. इथं इन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. मी तलावात खूप बदके बघितली. कुठे बघितली? तलावामध्ये. आय सॉ मेनी डक्स इन द पॉन्ड. मग काही जण इथं इन द लेक असं देखील म्हणतील, तेही बरोबर आहे. तर तलावामध्ये, डबक्यामध्ये अनेक बदके बघितली. इनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं इन वापरलेलं आहे, इथे इन वापरलेलं आहे आणि इन हे प्रिपोजिशन म्हणून आलेलं आहे. अनेक ठिकाणी हे इनचा वापर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये देखील दिसून येतो. बघा. तर या 9 मिनिटामध्ये आपण काय शिकलं, 10 मिनिटामध्ये काय शिकलं, तर अतिशय महत्त्वाची असलेली प्रिपोजिशन्स शिकली. त्यामध्ये रिव्हिजन करूयात 1 मिनिटामध्ये. ऑफ शिकलं. ऑफचा अर्थ चा, ची, चे असा होतो. त्याची एक्झाम्पल्स पाहिली. नंतर आपण टू पाहिलं. टूचा अर्थ च्याकडे, ला, च्या दिशेने असा देखील होतो. च्या दिशेने, एखाद्याच्या दिशेने एखादी वस्तू फेकली तर च्या दिशेने आपण चेंडू फेकतो, तर च्या दिशेने असाही होतो. तिसरं प्रिपोजिशन किंवा आपण जॉइनिंग वर्ड्स म्हणूया. लाईक पाहिलं. सारखा, सारखे, त्याच्यासारखा, याच्यासारखा, तिच्यासारखं. नंतर पाहिलं आपण टिल. टिल म्हणजे पर्यंत.
11 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, असं आपण चौथं प्रिपोजिशन पाहिलं. आणि पाचवं प्रिपोजिशन पाहिलं इन म्हणजे आत. पुढील अजून महत्त्वाचे काही प्रिपोजिशन्स आपण पाहणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ही प्रिपोजिशन सर्वांनी पुन्हा पुन्हा पाहायचेत, याचा सराव करायचा आहे. अधिकाधिक वाक्य या वाक्यांसारखे तुम्ही स्वतः बनवायचेत. तुमच्या पुस्तकामधले जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये ही प्रिपोजिशन्स कुठे सापडतात का हे पाहायचं आहे. आणि अधिक एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्याकडं संग्रहित करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 5 प्रिपोजिशन्स पाहिलेली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.